नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त बँकचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, या बँकच्या क्वार्टर 3चा रिॲक्शन आपल्याला मंडेला पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, या बँकचा रिॲक्शन आपल्याला सरळ निफ्टी 50वर पाहायला मिळू शकतो. कारण मित्रांनो, या बँकचा निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 8.52%. तर मित्रांनो, चला आता बघूया कोणती आहे ही बँक आणि कसा आला आहे या कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट. तर मित्रांनो, ज्या बँकचा आपण क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत त्या बँकचे नाव आहे ICICI बँक लिमिटेड. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1213.70 रुपये. आणि या बँकने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 20.17%चे रिटर्न दिले आहे. आणि या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, या बँकमध्ये FISची होल्डिंग आहे 45.70%, DISची होल्डिंग आहे 44.95% आणि या बँकमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.08%. चला आता बघूया ICICI बँक लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत ICICI बँक लिमिटेडचा स्टँड अलोन रिझल्ट. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे नंबर करोडमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हे आहे या रिझल्टचा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हे आहे या रिझल्टचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया ICICI बँक लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 42,791 कोटी रुपयांनी इन्क्रीज होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 48,367 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 47,714 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 48,367.87 कोटी रुपये. चला आता बोलूया टोटल एक्सपेंडिचरबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 28,068 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 31,481 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल खर्च क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 30,990 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 31,481 कोटी रुपये. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडच्या ऑपरेटिंग प्रॉफिट विदाऊट एनी ॲडजस्टमेंटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट विदाऊट एनी ॲडजस्टमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 14,723 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 16,886 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट विदाऊट एनी ॲडजस्टमेंट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 16,723 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 16,886 कोटी रुपये. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडच्या प्रोव्हिजन्सबद्दल. आणि मित्रांनो, हा जो प्रोव्हिजन्स असतो हा जेवढा कमी होतो तेवढी बँकसाठी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा प्रोव्हिजन्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,049 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,226 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रोव्हिजन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,233 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,226 कोटी रुपये. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडच्या नेट प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल. आणि हा जेवढा वाढतो तेवढी चांगली गोष्ट असते, हे तुम्हाला तर माहीतच आहे. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 10,271 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 11,792
कोटी रुपये. आणि मित्रांनो ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11,745 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 11,792 कोटी रुपये. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडच्या ग्रॉस NPA आणि नेट NPA बद्दल. आणि मित्रांनो बँकचा ग्रॉस NPA आणि नेट NPA जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर 2.30% घसरून इयर ऑन इयर बेसिसवर या क्वार्टरमध्ये आला आहे 1.96%. आणि मित्रांनो ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.97%ने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 1.96%. आणि मित्रांनो ICICI बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर 0.44%ने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 0.42%. आणि मित्रांनो ICICI बँक लिमिटेडचा नेट NPA क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सेम आहे 0.42%. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडने कुठून किती इन्कम जनरेट केला आहे. तर मित्रांनो ICICI बँक लिमिटेडने रिटेल बँकिंगमधून या क्वार्टरमध्ये 39,437 कोटी रुपयांचा इन्कम जनरेट केला आहे. तसेच ICICI बँक लिमिटेडने या क्वार्टरमध्ये होलसेल बँकिंगमधून 21,119 कोटी रुपयांचा इन्कम जनरेट केला आहे. तसेच यांनी ट्रेझरीमधून 34,047 कोटी रुपयांचा इन्कम जनरेट केला आहे. आणि मित्रांनो ICICI बँक लिमिटेडने या क्वार्टरमध्ये टोटल किती रुपयांचा इन्कम जनरेट केला आहे तुम्ही इथे बघू शकता 48,367 कोटी रुपये. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.